आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। हे बघा तुम्ही माझे नेल्स, हे बघा मेहंदी नाही तर आता हे शूट होतं नवरात्रीचं, त्याच्यामुळे ही काढलेली आहे। तर ते मी माझ्या इंस्टाग्रामला टाकेल नवरात्रीमध्ये, अजून तर ते आलेलं नाही आहे। आणि उद्या मला हे नवरात्रीचं अजून एक शूट, ज्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे। तशी तर मी प्रत्येकच गोष्टीसाठी एक्सायटेड असते, पण उद्यासुद्धा खूपच एक्सायटेड आहे। तर उद्यासाठी मी करत आहे आत्ता दांडिया डेकोरेट। या माझ्याकडे दांडिया आहे, दोन्ही वेगवेगळ्या साईजच्या आहे, एक थोडी जाडी आहे, एक थोडी बारीक आहे। त्या दोघींचे जे सारख्या साईजचे ते तर भेटत नाही, बट आता याला मी कलर दिला आहे, हा रेड कलर बाजूचा आणि हा येल्लो कलर। तशी माझ्यात आर्ट अँड क्रिएटिव्हिटी एवढी नाही आहे, बट मी प्रयत्न करते माझा चांगला देण्याचा आणि चांगलं काहीतरी करण्याचा। आता जे काय करेल ते तुम्हाला मी दाखवेल, तर बघत राहा। आणि बस आता लई बोलली, आणि माझ्या अवताराला इग्नोर करा, कारण घरी कोणीच चांगले कपडे घालत नाही। तर आता माझ्याकडे हे थोडेसे आरसे आहेत, मिरर हे बघा, दिसत आहे का तुम्हाला? हे बघा, दिसले? पहा। तर हे मी ह्या दांडियावर लावणार आहे। आता आधी काय करायचं आहे, ब्लॅक कलर, आणि हे सगळं ह्याच्यावर जेवढं सगळं करणार आहे हे फक्त मी करते, बाकी डोकं दुसऱ्याचं आहे, ते कोणाचं आहे तुम्हाला माहीत असेल। हसो 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 हसो, जल्दी हसो। मेरे दिल के तुरे नाना से देखने। अरे ब्लॅक कलर संपेल का? चमरूच घातले तरी प्रश्न फाळ व्हायला वर्ष। हा कलर सुकलाय वाटतं, जे ब्लॅक कलर सुकलाय, चालतं का? तर माझा ब्लॅक कलर संपलेला आहे। कृपया कोणीही याचं भांडं माझ्यावर फोडू नये, आजूबाजूला बसणाऱ्यांनी। आता मी याच्याला मार्करने कलर देते, याच्याला नाही, होता है देखो, ब्लॅक कलर आहे आणि ब्लॅक कलर सुकलेला आहे। माझेच मार्कर यूज करून मला काय कोणी बोलायचं नाही बरं का, म्हणजे हे काय प्रकार झाला नाही। परत तू म्हणशील ब्लॅक कलर कोणी सुकवला, कळतं मला, कोणी कलर कोणी सुकवत नाही असं जबरदस्त नाही, पण झाकण उघडं ठेवायचं माझ्या यायच्या आधी सांगून दिलं, हे माझं काम नाही। मग तुला मान्य, तू काढ करते, मी असं काही नसते करत। मोठी बहीण अशी वाग। सॉरी मॅम। एवढं सगळं करून झालं याच्यावर। आता याच्यावर मिरर लावायचे, याच्यावरती मिरर स्टिक करायचे। आता ये गम बाहर नहीं आ रहा, खुशी है क्या तुम्हारे पास? जिंदगी में बहुत गम भर चुका है। तर अशा प्रकारे मी अशा दांडिया डेकोरेट केले। The next day. गुड मॉर्निंग गाईज। तर आता मी मस्तपैकी रेडी झाली आहे आणि आता 10:30 वाजले। तर आता मला जायचं आहे शूटला। बाकी आता येणार तर मी संध्याकाळीच घरी आहे, बट मी तुम्हाला खूप काही दाखवण्याचा प्रयत्न करेल। आता माझा व्हिडिओ काढायला कोण राहील कोण नाही हे नाही माहिती, पण मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करील। तर चला, आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर खुशी बघू शकता, मी किती एक्सायटेड आहे। फक्त माझे डोळे जरा झोपातून उठल्यासारखे वाटत आहे, कारण मी आज लवकर उठली ना, त्याच्यामुळे। हेलो चला, इग्नोर माय हँड्स। फारच भंगार दिसत आहे, पण आता काही करू नाही शकत। मेहंदी काढायला काही असा उपाय पाहिजे, जसा लावायला, जसा राहतं इन्स्टंट मेहंदी, तसं इन्स्टंट मेहंदी काढायचा कोणीतरी सुचवा जरा। असं केमिकल काढा कोणतरी, की एका सेकंदात मेहंदी निघत। चलो गाईज, तर आत्ताच मी स्टुडिओला आली, जसं की मी तुम्हाला सकाळी बोलली। तर आत्ता आम्ही मेकअपला सुरुवात केली आहे। सगळ्यात अगोदर क्रीम्पिंग केली आहे, आणि हेअरस्टाईल, मेकअप हे सगळं तुम्हाला मी दाखवेल। तर त्यासाठी स्टे ट्यून, आणि शूटला तर खूप मजा येणार आहे नेहमीप्रमाणेच। तर हे सगळं तुम्हाला मी दाखवेल आज, आणि फुल लुकसुद्धा लास्टला दाखवेल, कारण आत्ता रील करून काय फायदा नाही। आणि ह्या लुकची रील तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला। तर ह्यावेळेस
तर नवरात्रीचं शूट आम्ही इंडोर करतो आहे, त्यामुळे आम्ही एका घरामध्ये आले. म्हणजे ज्या दीदीने माझा मेकअप केला तिच्या मावशीचा आम्ही ज्या दीदीने माझा मेकअप केला तिच्या मावशीचे आम्ही आज शूट करतो. इंडोर शूट केलं आणि मजा वाटते खूप शूट करताना. आणि अजून माझे काही फोटोज बाकी आहे, व्हिडिओज बाकी आहे. बाकी मी कशी दिसते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. चालू आहे हे आमच्या पेटी. इथे कॅमेरामॅन, हे मेकअप आर्टिस्ट. बाकी मी कसे एक्सप्रेशन देते, काय करते हे तुम्ही इंस्टाग्रामला बघा. एवढा काही तर मला एक्सपिरियन्स नाही असं काय करायचं बघ. मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. आता मी तुम्हाला माझा फायनल लुक आणि याला इतकं छान लेअरिंग आहे. वा Oh, no, 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 no.